आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तेल संपत आलंय आणि दिवा अजूनही विझला नाहीये। देवीने कौल दिलाय याचा अर्थ मीरा वहिनीने ठरवल्याप्रमाणे आपण देवळात जाऊन अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करू शकतो। काय झालं मीरा? ताईला शोधायचं हे आजपर्यंत फक्त मलाच वाटायचं। तिच्याबद्दल कधी कोणी विचारलंही नाही। आज पहिल्यांदा कुणीतरी इतक्या आपुलकीने विचारते आणि मीरा, तुझी राधाताई तुझ्या समोर आहे। मीच तुझी बहीण आहे अगं, आणि सत्य मी तुला आत्ता नाही सांगू शकत। मला माफ कर। प्लीज रडू नकोस। आपण शोधू तुझ्या बहिणीला आणि ती सापडेल आपल्याला। ते म्हणतात ना की शोधलं की सापडतं। मीरा रडू नकोस। तू आवर स्वतःला। नको रडूस। बघा ना माझ्याकडे, रागाने बघा। राग येतोय माझा। हे घ्या, मारा मला। हे घ्या मॅडम, हे घ्या, मारा मला। फटके द्या। काय झालं? मारायचं नाही तुम्हाला? मारा मला। काय झालं? आपण सेलिब्रेट केलं पाहिजे। हसा ना। माझ्यासोबत हसा। हसा। माया, माझ्यावर ओरडून काहीच होणार नाहीये। वेदाने अथर्व सोबत देवळात जायला होकार दिलेला आहे। त्या मीराला देवीने कौल दिलेला आहे आणि आपण नेहमीप्रमाणे हारलेलो आहोत। मी आधी सुद्धा म्हटलेलं आणि मी आता पण म्हणते, तुम्ही लुजर आहात आणि आज आपण लुजर ठरलेलो आहोत। आपण लुजर होतो पण सगळं संपलं। सगळं संपलं। सगळं संपलं। मॅडम, हे घ्या, पॉइझन वाला बिस्किट। वेदासाठी आणलेलं, तिच्यासाठी आणलेलं, पण तिच्या मनातली भीती कमी होते। काही कामाचं नाहीये। आपण एक काम करूया, हे आपण दोघी खाऊया आणि कायमचे रिलॅक्स होऊया। घ्या ना। खूप त्रास होतोय आणि हरलोय आता आपण। जगून काहीच फायदा नाही। घ्या ना। काय झालं? हिम्मत होत नाही। असो। माया, भानावर ये। भानावर ये।
मरायची वेळ आलेली नाहीये. डाव आपल्या बाजूने फिरेल. उद्या फक्त मी सांगेन तसं कर. वेदाचे बाबा म्हणालेत तर खरं की ते ताईला शोधायला मदत करतील म्हणून. सापडेल का माझी ताई? नाही नाही, आतापासून अपेक्षा नको ठेवायला. मीरा, आपल्याला एकमेकींच्या मदतीची गरज आहे. तू काही विचार केलायस का? कशाचा? अगं, आपण दोघींनी एकत्र येण्याचा. काही गरज नाहीये त्याची. काही गरज नाहीये म्हणजे? मीरा, आपल्या दोघींना एकमेकींच्या मदतीची गरज आहे. तू माझ्याशी खोटं बोलली होतीस हे मी विसरलेले नाही असून. मी का खोटं बोलले होते हेही सांगितलं ना तुला. बरं, त्यातला एकही शब्द खोटा नव्हता. मीरा, ऐक ना, मागचं सगळं विसरून जाऊन आपण पुढे ते जाऊ. मी विसरणारही नाही. विश्वास ठेवला होता मी तुझ्या. मीरा, मीरा, मी त्यासाठी तुला सॉरी म्हणाले. अगं, त्याचा काहीच फायदा नाहीये. मीरा, हे बघ, आपल्याला एकमेकींची गरज आहे. हा, अगं मगाशी बघ ना, देवघरात जेव्हा आपण दिवा लावला ते तुला एकटीला जमणार होतं का? किंवा मला तरी एकटीला जमणार होतं का? आपण दोघी एकत्र होतो म्हणून ते शक्य झालं. आणि इतरही गोष्टींबाबत हेच आहे. अगं ताई, हे बघ, तू इथून जा. मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाहीये. काय इच्छा नाहीये म्हणजे? हा मीरा, तू तुझा हे का सोडणारच नाहीयेस ना? नाही, वेदा, मंजिरी आई आणि तू, तुम्ही तिघी ना अगदी सारखे आहात. हो, वेदा अथर्वला जीड करते, आई तुझ्याशी तुटक वागतात आणि तू काही माझ्याशी फार वेगळं वागत नाहीस. तूही माझ्याशी तसंच वागतेस. आणि तुला कितीदाही सांगून कळतच नाहीये की अथर्व आणि वेदाला जर एकत्र आणायचं असेल तर ते तू एकटीने करून जमणार नाहीये. तुला त्यात यश मिळणार नाही. घरातली सगळी माणसं विरोध करतायत तुला. अथर्व आणि वेदाला जर एकत्र आणायचं असेल तर आपण दोघींनी एकत्र येणं गरजेचं आहे. मीरा, तुला जपणार